मी तुम्हाला दरवेळी सांगत असते हे विकत घ्या, ते विकत घ्या, ते विकत घ्या, इकडे सेल लागलाय, इथून शॉपिंग करा असं म्हणताना मी बराच काळ झालं याचा व्हिडिओ नाही केलेला असं माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळेच कोणत्या गोष्टी विकत घ्यायच्या नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. नंबर 1, स्किन लाइटनिंग साबण. कितीही वेगवेगळ्या पॅकेजेस मध्ये आला, यांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज बदलायला लागल्यात. खूप कन्व्हिन्सिंग व्हावं यासाठी छोट्या लेवलच्या लोकल इन्फ्लुएन्सर्सना घेऊन बिफोर आफ्टर दाखवणे. आपल्या सगळ्यांच्या त्वचेमध्ये मेलॅनिन असतं, ज्यांच्या शरीरामध्ये मेलॅनिन जास्त, त्यांचा रंग जास्त सावळा किंवा डार्क मस्त डीप कलर असतो आणि ज्यांच्या त्वचेमध्ये मेलॅनिनचं प्रमाण कमी, ते जास्त पांढऱ्याकडे जाणाऱ्या, गोऱ्याकडे जाणाऱ्या असतात. असं या जगामध्ये साबण नाही उदयाला आलेला. कितीही टेक्नॉलॉजी पुढे जाऊ दे, एका आंघोळीनंतर किंवा काही आंघोळ्यांनंतर बाहेरून लावलेला साबण आपल्या त्वचेला गोरं करणार आहे. त्याचं कारण असं, याचा अर्थ त्यांनी स्ट्रॉंगेस्ट ब्लीचेस वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे तो जो ड्राय इफेक्ट आहे खरखरीत घासल्याचा, तो तुम्हाला दिसतोय आंघोळीनंतर आणि हे आपल्याला करायचं नाही. नंबर 2, ब्राईटनिंग क्रीम. हे ब्रँड्स इतके स्मार्ट सेलिंग वर्ड्स वापरायला लागलेत ना, शब्द वापरायचे ब्राईटनेस, टॅन रिमूव्हल, की ते आपल्याला खूप जेन्युइन वाटायला लागतं, ना की क्लिशे ठरलेले फेअरनेस क्रीम वाले फेअर वाले शब्द. ज्या ज्या गोष्टी ऍक्च्युअली वर्क होतात, कोजिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, हॅल्युरोनिक ऍसिड वगैरे, हे आमच्या क्रीम मध्ये आहे असं म्हणतात आणि ऍक्च्युअली आपण त्याचे इन्ग्रेडियंट वाचलेत हे काहीतरी 0.101% वगैरे असं काहीतरी आहे आणि बाकी सगळं अल्कोहॉल, फ्रेग्रन्स, त्याच्यामुळे हे आपलं काहीच करू शकणार नाहीये. आणि अशा बॉडीच्या पण जम्बो मिळतात, डी टॅन, फ्री टॅन वगैरे नावाच्या काहीतरी डेंजरस, आणि त्या गल्ली बोळ्यातल्या विचित्र चीप ब्युटी पार्लर सलॉन्सला टार्गेट केलं जातं आणि तिकडे पण ते विकतात साईड बाय साईड आणि हे घ्यायचं नाही. नंबर 3, फेअरनेस क्रीम. हे जो गोरं करण्यासाठीच्या ज्या फेअरनेस क्रीम्स आहेत याच्यामध्ये लिटरली शिमर्स असतात. एकदम साध्या भाषेत बोलायचं झालं तर हे शिमर्स जे आहेत ना, हे तात्पुरता ब्राईटनेस आणतात. तो ज्याच्यामुळे काही मिनिटांसाठी आपल्याला असं वाटायला लागतं की आपण फेअर झालेलो आहोत. तर याच्यामुळे ते जे घेतल्यानंतर, लावल्यानंतर जे तो अर्ध्या तासाचा, 1 तासाचा जो इफेक्ट असतो, त्याच्यामुळे बिचाऱ्या सगळ्या लोकांना असं वाटायला लागतं की माझी त्वचा आता गोरी होत चाललेली आहे. पण ती फक्त लिटरली मेकअप ची चुकीची शेड लावल्यानंतर जे काही काळासाठी होतं, चमक असते त्याला, ते ग्लो समजतात. गोरं होतंय, आता त्वचा चांगली होती असं त्यांना वाटायला लागतं, पण ते ऑक्सिडाइज होतं आणि दिवसभरानंतर फेअर अँड लवली तुमच्या लक्षात आला असेल की ती काळवंट आहे, कारण ते ऑक्सिडाइज होते. त्याच्यामुळे प्लीज आपल्याला हे विकत घ्यायचं नाहीये कधीच. आणि कुणी घेत असेल तर त्यांना हे एज्युकेट करा. मेकअप रिमूव्हर वेट वाईप्स. आता हे का काम करत नाहीत? त्याच्यामध्ये हवं तेवढं मायसेलर वॉटर नसतं, त्याच्यामध्ये हवं तेवढं ताकद असलेला चांगला क्लिन्झिंग बाम किंवा ऑइल काहीच नसतं. अप्रतिम मायसेलर वॉटर्स, अतिशय स्वस्त आणि खूप चांगले मेकअप रिमूव्हिंग वॉटर्स, क्लिन्झिंग बाम्स, क्लिन्झिंग ऑइल्स, कोरियन ऑइल्स असे बाजारामध्ये आलेले आहेत जे जबरदस्त आहेत. जर तुम्ही मेकअप करत असाल आणि तुम्हाला मेकअप परवडतो तर डबल क्लिन्झिंगसाठी तुम्ही अशा पद्धतीच्या बाम आणि मायसेलर वॉटर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. हे वाईप्स काय करतात? काही करत नाहीत. इकडचा मेकअप इकडे नेतं, तिकडचा मेकअप तिकडे सरकवतात. घासून त्या वाईप्सना आपण मेकअप काढायला लागतो. हे असलं करायचं नाही. मॅक्स सारख्या कंपन्यांचा सुद्धा मेकअप रिमूव्हिंग वाईप्स घ्यायचे नाहीत. नंबर 5, स्किन लिफ्टिंग क्रीम्स. हे असं टाईट करणे, लिफ्ट करणे, बोटॉक्स इन बॉटल वगैरे, हे इट डझंट वर्क. त्याचं कारण सांगते तुम्हाला. तुमच्या वेगवेगळ्या ज्या क्रीम्स आहेत, स्किन केअर आहे, ते 50% काम करतं घरामध्ये आणि 50% ह्या ऍक्च्युली डॉक्टरांकडे जाऊन घेतलेल्या ट्रीटमेंट्स असतात. केमिकल पील्स, इंजेक्टेबल्स असतील, लेझर्स असतील, ह्या सगळ्याच्या ट्रीटमेंट्स आहेत त्या काम करतात. यानं तुम्हाला जे सेलिब्रिटीज दिसतात ना, जे अप्रतिम त्वचा असते, ते या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. स्पेशली अँटी एजिंगच्या बाबतीत जर आपण बोलत असू, मग आपल्या घरात किंवा नायका विका अमेझॉन आपण जे विकत घेतो त्या क्रीम्स काय करू शकतात? त्या फार तर तुमची त्वचा प्रचंड हायड्रेट करू शकतात, प्लम करू शकतात, की त्यामुळे ती एकदम टवटवीत, तुकतुकीत, टाईट आणि अप्रतिम प्लम्प करू शकते. ऑलरेडी सॅगी झालेली त्वचा, ऑलरेडी पडलेले मसल्स, वयानुसार गुरुत्वाकर्षणानं मी जे म्हटलं की जे ड्रॉप होतं, ते कोणतीही या जगातली क्रीम रिव्हर्स करू शकत नाही. रेटिनॉल काय करतं याच्यावरचा वेगळा व्हिडिओ केलाय. रेटिनॉल आपल्या त्वचेचा जो लेअर असतो डेड स्किनचा, त्याचा टर्नओव्हर फास्ट करण्यासाठी मदत करतं. पण म्हणून जी सॅगी ऑलरेडी पडलेले ड्रुपी आयब्रोज, ड्रुपी जॉ लाईन्स, जे प्रॉपर रिंकल्स असतात, ते सगळं कुठचीही या जगातली रेटिनॉल सुद्धा घालू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या ट्रीटमेंट्सकडे जावं लागतं. नंबर 6, चारकोल मास्क आणि मिनिसोचे स्पेसिफिकली हे कॉम्प्रेस्ड मास्क.
हे घ्यायचं नाही. त्याचं कारण असं, हे युजलेस आहे. लक्षात घ्या तुम्ही, कॉम्प्रेस करण्यासाठी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रिझर्वेटिव्ह येतात, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं हायड्रेशन पण नाहीये आणि मग तुम्ही त्याचं मास्क करणार. याच्यापेक्षा अप्रतिम हायड्रेटिंग मास्क आज आलेले आहेत, कोरियन ब्रँड्सचे अप्रतिम मास्क आलेले आहेत, ते विकत घ्या. दुसरं म्हणजे चारकोल मास्क. आता तुमच्या त्वचेला, स्पेशली ऑइली स्किन, ऍक्ने प्रोन स्किनला ड्राय करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी खूप मदत करतं. पण चीप ब्रँड्सचे, चीप चायनीज जे चारकोल मास्क मिळतात ना, त्यांना काही होणार नाही, उलट ते पील ऑफ होणार आहेत. ते जे खेचून काढतं ना, ज्याच्यामुळे त्वचा अतिशय ड्राय होते, इरिटेटिंग होते, सेन्सिटिव्ह होते, त्यामुळे हे घ्यायचं नाही. नंबर 7, नोज स्ट्रिप्स. हे मी केलेलं आहे, माझ्या चुकांमधून मी ह्या स्व अनुभव लिहून काढलेला आहे. इथे आपल्याला सगळ्यात जास्त मोठी छिद्र असतात आणि जितकी छिद्र मोठी त्याच्यामध्ये क्लॉग्ड होणं म्हणजे बंद पडणं आणि इन्फेक्शन होणं. मग याच्यावरती काय उपाय? सॅलिसिलिक ऍसिड, नायसिनेमाइड. तुमच्याकडे नायसिनेमाइड सिरम तुम्ही डेली वापरत असाल, ज्यांना ब्लॅक हेड व्हाईट हेड्सचं प्रमाण खूप आहे, ऍक्ने प्रोन स्किन आहे, तुमचं ऑइल कंट्रोल करणार आहे. सॅलिसिलिक ऍसिड ऑइल प्रोडक्शनच कमी करणार आहे. त्याच्यामुळे डॉक्टरकडे जरी गेलात तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला, तरी सुद्धा ते, जर तुम्हाला ब्लॅक हेड व्हाईट हेड्स, ऍक्ने पिंपल असतात, तेव्हा ते सॅलिसिलिक केमिकल पील तुम्हाला सजेस्ट करतात. इतकं कमाल आहे सॅलिसिलिक ऍसिड. 2% वालं पण मिळतं. हे नोज स्ट्रिप काय करतं, तात्पुरतं खेचून आणतं. आणि मी हे केलेलं आहे त्यामुळे मला इतकं वाईट वाटतं. माझ्या भावाच्या नाकाला पण परत एकदा खूप सारे केस आले. तुम्ही वॅक्सिंग पण करता, इथे जी आपली लव आहे, जी नसल्यात जमा असते, म्हणजे ती खेचून काढता तेव्हा ती त्वचा ताणली जाते, ती प्रचंड ड्राय सेन्सिटिव्ह होते. तिथलं जे प्रोटेक्टिव्ह स्किन बॅरियरचा लेअर आहे तो उपटला जातो, केस उपटले जातात. त्याच्यामुळे त्याच्यानंतर परमनंटली खूप जाड जाड भयानक व्हाईट केस तिथे यायला लागतात आणि उलट छिद्र मोठे होतात. तिथे पिंपल्स, ऍक्नेचं प्रमाण वाढतं, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स पुन्हा यायला लागतात. ह्या असल्या नाकाच्या पट्ट्या विकत घ्यायच्या नाहीत. नंबर 8, हे जे इथं सिरम दिसतंय द ऑर्डिनरीचं, यानं त्वचा प्रचंड ड्राय होते, सेन्सिटिव्ह होते, याचा काहीही उपयोग होत नाही. याच्यानंतर तुमचा हायड्रेशनचा गेम, स्किन बॅरियर, लिपिड क्रीम्स वगैरे, पॅन्थेनॉलच्या क्रीम्स तुमच्याकडे नसतील, तुम्ही अजिबात उन्हात नाही गेलात, सन प्रोटेक्शनसाठी काम केलं तर आणि तरच तुमची त्वचा थोडीशी बरी रिॲक्ट करेल. पण तरी सुद्धा जनरलाइज ट्रीटमेंट करू पाहते मी. कुठच्याही पद्धतीच्या पील्स, स्पेशली घरगुती, ह्या अंडर कंट्रोल नसतात. केमिकल पील्स हे फक्त डर्मेटोलॉजिस्ट आणि डॉक्टरकडे जाऊनच करायचे असतात. मी केमिकल पील्स असे हे बाटलीमधले वगैरे वापरल्यानंतर लोकांना बघितलेलं आहे की उलटे डार्क स्पॉट्स आलेत, उलटं वांगाचं प्रमाण वाढलंय, काळेपणा वाढलाय, ओठांच्या तिथे आधी नव्हतं काळं, पण हे असलं वापरून आता सगळ्या मिशीच्या तिथे ओठांच्या जवळ काळं झालेलं आहे. तुम्हाला जर पीलिंग करायचं असेल, केमिकल पीलिंग असे स्ट्रॉंग, तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे जा. अंडर गायडन्स तुम्हाला त्या पील्स लावल्या जातात. त्याच्यानंतर 2 दिवस तुम्हाला सांगतात घाम येऊ द्यायचा नाही, स्विमिंग करायचं नाही, केमिकल्स वगैरे काही लावायचं नाही, प्रचंड सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर फक्त लावायचं, प्रोटेक्ट करत राहायचं. हे असल्या बाटल्यांमध्ये विकत घेऊन त्वचेची वाट लावायची नाही. अतिशय फास्ट, पटापट खरं बोलायचं आपलं ठरलेलं आहे. पण तरी सुद्धा अजूनही तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असाल तर मला लक्षात येतं की व्ह्यूज खूप वाढतात, पण खूप जणांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये. तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपली कम्युनिटी आणि आपला चॅनल असाच ग्रो होऊ दे, म्हणजे मी खूप चांगला कॉन्टेंट तुमच्या समोर प्रामाणिकपणे घेऊन येऊ शकते. नंबर 9, सगळ्यांनी लावलेले आपण ऍस्ट्रिंजंट. ऍस्ट्रिंजंट प्रचंड स्ट्रॉंग प्रकार आहे. तो त्वचेला भयानक ड्रायनेस आणतो. फेशियल्स किंवा क्लीनअप्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यानंतर हायड्रेशन केलं जायचं. म्हणजे खूप साऱ्या क्रीम्सनं खूप सारा फेस मसाज असतो फेशियल्समध्ये आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा हायड्रेशन रिस्टोर करण्यासाठी ऍस्ट्रिंजंट वापरलं जायचं. आता ऍस्ट्रिंजंट सारख्या खूप स्ट्रॉंग गोष्टींवरती, ड्रायनेस, इरिटेशन वाढवणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला अवलंबून राहायची अजिबातच गरज नाही. अतिशय कूलिंग, हायड्रेटिंग चांगले टोनर्स बाजारात आलेले आहेत. लेअर बाय लेअर आपण हायड्रेशन प्रोव्हाइड करायचं आहे. एकदम बचकन. खूप ड्राय असलेल्या त्वचेवरती जेव्हा तुम्ही खूप काहीतरी क्रीम लावता तेव्हा ते पाहिजे तेवढं आत जात नाही, पेनिट्रेट होत नाही आणि हायड्रेशन देत नाही. ते वरच्या वर एखाद्या सरफेस लेअरवरती क्रीम, तेल बसतं ना, तसं बसतं. त्याच्यामुळे कोरियन्स लेअरिंग मध्ये हायड्रेशन देतात. मग एक्सफोलिएशनच करायचं आहे ना, तर आता खूप चांगले प्रकार आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, तुम्ही साधा चांगला इनिसफ्रीचा पण इथे दाखवते, त्याच्यानंतर अनुवाचा आहे. तुमच्या चेहऱ्याला लावायच्या साबणातच AH असतं, BH असतं किंवा सॅलिसिलिक ऍसिड वाला फेस वॉश असतो. किंवा तुमची त्वचा ड्राय आहे पण पावसाळ्यामध्ये ऑइली होते, तर ऑइली स्किन वाल्यांचे जे स्ट्रॉंग फेस वॉश असतात ना, ते तुम्ही आता वापरू शकता. आणि तिसरं, आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही एक्सफोलिएटिंग फेस मास्क लावू शकता, ज्याला नंतर सल्फेटचे वगैरे जे आहेत अप्रतिम मास्क आहेत आता बाजारामध्ये, तर ते लावताना ते लावायचे, वाळवायचे, काही नाही जमलं बेसन पिठामध्ये हळद, लिंबू टाकायचं, पिळायचं 1-2 थेंब, कालवायचं, दूध टाकायचं नरिशमेंटसाठी आणि ते लावायचं, वाळू द्यायचं आणि धुवून टाकायचं. आपली त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःहून झडत असते, त्यासाठी हे असले स्क्रब वापरायचे नाही. नंबर 11, कोलॅजन क्रीम्स किंवा कोलॅजन मास्क.
आपलं शरीर स्वतःहून कोलॅजन निर्मिती करत असतं. मग आपण बाहेरून काय करू शकतो? कोलॅजन ड्रिंक्स येतात, पावडर्स येतात, ते पण खूप चांगले ऑथेंटिक बघावे लागतात, न्यूट्रिशनल कोलॅजनचे. शरीराला कोलॅजन निर्मिती करण्यासाठी आपण फक्त त्याला मदत करतो, पण शरीरच बनवणार ना शेवटी. मग बाहेरून त्वचेच्या लेअर मधून ते मास्क आत जाईल का? कोलॅजनचा अणू हा इतका छोटा असतो की तो कुठल्याच क्रीम मधून आत जाऊ शकत नाही. त्यामुळे असा क्लेम करणाऱ्या क्रीम्स, मास्क माझ्याकडे प्रमोशनसाठी, ब्रँडिंगसाठी खूप आलेले आहेत. लिटरली आज मी फोटो दाखवले, त्याच्यापैकी सुद्धा खूप सारे ब्रँड्स माझ्याकडे आलेले आहेत, इन्क्लुडिंग फेअर अँड लवली. आज मी तोंडावरती तुम्हाला सांगते, त्यांनी नाव बदललेलं आहे ग्लो अँड लवली, पण हे सगळे प्रॉडक्ट्स अतिशय वाईट आहेत आणि हे खूप मोठं स्टेटमेंट मी आज करते. याच्यामध्ये आपले पैसे वाया घालवायचे नाही. मग कोणतं मास्क घ्यावं या कोलॅजन मास्क पेक्षा? तर हायड्रेटिंग जे मास्क असतात, जे स्किन बॅरियर रिपेअर करायला मदत करणारे, अशा पद्धतीच्या हायड्रेटिंग मास्क मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. नंबर 12, डायरेक्ट ब्रँडचं नाव घेते आणि मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, माशा न पाण्याशी वैर केल्यासारखा आहे, ममा अर्थ सारखा ब्रँड. माझ्याकडे वर्षानुवर्षात येणारे मेल्सच्या मेल्स आहेत आणि ते सतत मला ही गोष्ट प्रमोट कर, हे प्रॉडक्ट प्रमोट कर, ते प्रॉडक्ट प्रमोट कर असं म्हणत असतात, पण मी ते करत नाही. त्याचं कारण असं, तुमचा अनुभव वेगळा असू शकतो. मी माझं वैयक्तिक मत माझ्या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त करत आहे. मला त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आवडत नाहीत, ते अजिबात जेंटल नाही. ज्या ब्रँडच्या नावामध्ये ममा असं लिहिलंय आणि अर्थ असा लिहिलेला आहे, इट इज सपोज टू बी एक्स्ट्रीमली माइल्ड आणि जेंटल. काही प्रॉडक्ट्स बेबीसाठीचे आहेत आणि ते मी अथांगवरती, माझ्या बाळावरती, ते जे गॅस रिलीज होणारा हिंगाचा, हळद हिंग टाइप्स काहीतरी हिंग असलेला एक रोल ऑन सारखं होतं, त्यांना पोटाला संपूर्ण रॅश आली अथांगला. बाळासाठी बनवलेले प्रॉडक्ट्स माइल्ड आणि सॉफ्ट नाही आहेत, तर मी माझ्या चेहऱ्याला तर अजिबात लावणार नाही, पैसे वाया घालवणार नाही. इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी जे पैसे ते घालवत आहेत त्याच्यासाठी मला असं सांगायला आवडेल, मी कुठच्याही ब्रँडला कधीच असा डायरेक्ट नाव घेऊन विरोध करत नाही, त्याच्यावरती व्हिडिओज करत नाही. ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, उपयुक्त आहेत, वर्क होतात, पैसे वर्थ असतात, इन्व्हेस्टिंग चांगल्या चांगल्या गोष्टी त्या समोर सांगाव्यात, ना की याच्याविषयी बोलत राहावं असं मला वाटतं. या ब्रँडनं मी असं सांगेन उलट स्वतःहून, तुम्ही प्रॉडक्ट उत्तम करण्यासाठी, क्वालिटी करण्यासाठी, पूर्ण रिवॅम्प करण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्यात. तुम्हाला मार्केटिंगचा एवढा पैसाच घालावा नाही लागणार. ऑफकोर्स बाजारात आणण्यासाठी प्रत्येक ब्रँडला, प्रॉडक्टला मार्केटिंग करावंच लागतं, तेवढं ठीक आहे. पण इतकं अग्रेसिव्ह इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करण्यापेक्षा त्या प्रॉडक्ट आणखी क्वालिटी आणि चांगले करण्यासाठी त्याच्यावरती काम केलं तुम्ही, तर मला पण खोटं ठरायला खूप आवडेल आणि मला पण तुमचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायला खूप आवडेल. तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहता, त्याच्यामुळे एक असं प्रॉडक्ट बाजारात आलेलं आहे ज्याच्याविषयी मला ॲडिशनल बोनस आता इथे सांगायचं आहे. बाजारात एक असं प्रॉडक्ट आलेलं आहे जे स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टवरती, वजायनावरती परफ्यूम सारखं मारायचं असतं, मिस्ट म्हणून. आपल्याला एक कळलं पाहिजे की स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट जो आहे असं ते बनलेलं आहे की तिथे हवं तेवढं मॉइश्चर आहे, ओलावा आहे, हवा तेवढा बरोबर ड्रायनेस आहे. त्यामुळे बाहेरून कुठचंच असं प्रॉडक्ट जे त्याची पीएच लेवल बिघडवेल आणि त्याला सुंदर वासाचं वगैरे करेल किंवा काय गार करेल किंवा अति स्वच्छ करेल, ह्याच्यासाठीचे वॉश हे नाही वापरायचं. त्यानं चांगल्या वासाचं असणं हे अपेक्षितच नाहीये. आज कोणत्या पण स्पेसिफिक हाच प्रॉडक्ट किंवा तेच प्रॉडक्ट अशा विषयी न बोलता एक जनरल कॅटेगरी विषयी मी बोलले की ज्याच्यामध्ये आपले पैसे वाया जातात. अजून नॉन फिजिकल म्हणजे फक्त वस्तूच नाही, तर काही गोष्टी आहेत जिथे आपले पैसे वाया जात असतात. याच्यावरची मला सिरीज घेऊन यायला आवडेल की कुठे कुठे आपण पैसे वाचवू शकतो. कारण इंटरनेटवरती, इन्क्लुडिंग मी पण त्याच्यामध्ये आहे, मी पण एक प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं की सतत काहीतरी विकत घ्यायचं आणि पैसे खर्च करत राहायचे, तर याला अंतच नाही या जगामध्ये. तर असं न करता अशा कोणत्या कोणत्या सवयी आहेत किंवा गोष्टी आहेत जिथे आपण ऍक्च्युली पैसे वाचवू शकतो, याच्यावरती मला कमेंटमध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.